नमस्कार, सुमन ब्लॉगिंग चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज मी बनवणार आहे पनीर बिर्याणी। सर्वांनी पूर्ण रेसिपी पहा आणि प्लीज सर्वांनी लाईक करा, सबस्क्राइब करा, रेसिपी आवडल्यास शेअर पण करा। आणि खूप छोटीशी आहे, जास्त मोठी नाही, तुम्ही सहज पाहू शकता। इथे पहा, मी आता खूप सारे कांदे चिरून घेतले, जवळपास 1 किलो कांदे असतील। तर ढोबळी मिरची पण आहे। आपण काय काय टाकणार आहोत ह्या भाताला ते मी तुम्हाला दाखवत आहे। इथं मी तांदूळ शिजायला टाकले आणि त्यात थोडंसं तेल टाकले, जेणेकरून भात सुट्टा व्हावा म्हणून तेल टाकतात आणि मीठ पण टाकलेलं आहे। आता हे पहा, हे अर्धा किलो पनीर आहे। तर आपण ह्या भाताला अर्धा किलो पनीर वापरणार आहोत आणि 1.25 किलोचा भात असेल हा। इथे आलं लसणाची पेस्ट करून घेतलेली आपण, 3-4 लसणाच्या कांड्या ओरत हे। आणि आता इथं मी पनीर कापून घेत आहे आणि एकदम छोटे पीस करणार आहे, कारण राईस जास्त आहे आपल्याकडं, त्यामुळे ह्या पनीरचे तुकडे पण एकदम बारीक। आता हे पहा, मी कांदा तळून घेत आहे 2 बॅचमध्ये। तर पनीर पण कट करून घेतलेले आहे आणि सोबतच भात मी दुसऱ्या गॅसवर ठेवलेला आहे, कारण हा छोटा गॅस आहे, इकडचा मोठ्या गॅसवर कांदा तळून होईल म्हणून। आता इथं आपण थोडेसे गरम मसाले काढत आहे मी, लवंग, मिरी आणि दालचिनी, परत ते तमालपत्र आणि हे कसलं चक्री फूल आणि हे काय काय आहे मसाल्याचे, काय कायची नावं पण येत नाही मला, तर ते पण मी इथं घेतलं आहे। आणि इलायची वगैरे टाकली। आपण फोडणीला हे तळून घेणार आहोत बिर्याणीसाठी। आता हे राईस मी गाळून घेतला आहे आणि बाजूला ठेवून देणार आहे। आणि आता मसाले घेत आहे, घरचं आपलं काळं तिखट, लाल तिखट, घरच्या मसाल्यातच आपण बनवते। आणि हा बिर्याणी मसाला विकतचा आहे, तर हा पण आपण थोडासा टाकून घेणार आहोत। आणि मी तुम्हाला सगळं स्टेप बाय स्टेप दाखवत आहे, तुम्ही नक्की पहा। आता मी हे जे मिरच्या फोडणीला घेतल्या होता, कढीपत्ता आणि हे सौदे, हे पण कांद्यात तळून घेते, पण कांदा थोडासा तळत आल्याच्या नंतर टाकते, कारण कांदा तळायला वेळ लागतो। एकदा तळला की पटकन तळून होतो। हे पहा, आता लगेच तळून झालाय आणि काढला की मस्त छान सुट्टा होतो। आता मी हा सगळा कांदा काढून घेतलाय। सोबतच आता त्याच तेलामध्ये पनीर तळून घेते आणि एकदाच तेल घ्यायचं, पावशेरिक तेल तर लागतंच आपल्याला, 1.25 किलो 1.5 किलो बिर्याणीला तेलाचा वापर हा जास्त होतोच। तर आता मी हे पनीर पण इथं थोडंसं फ्राय करून घेते। सोबतच आता त्याच तेलामध्ये मी थोडंसं तेल काढून ठेवले डब्यामध्ये, साईडला पाहू शकता। त्यात आलं लसणाची पेस्ट आणि मसाले आणि आपले टोमॅटो, आता ह्याची ग्रेव्ही बनवायची आहे। सोबतच त्याच्यामध्ये मी ढोबळी मिरची पण टाकलेली आहे, थोडेसे वटाणे टाकलेले आहेत, कारण हा व्हेजमध्ये भात असणार आहे आपला। आणि हे आहे दही, दही पण त्यात मिक्स करून घेतलं आहे आपण। आणि आता हे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे, त्यात चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे, आणि कारण आपण भातातलं जे मीठ आहे ते येळून निघलं त्यामुळे। आता हे जे आपण पनीर वगैरे आणि कांदा साईडला ठेवला आहे, तो आपण गिरेवीत मिक्स नाही केला। आणि पातेल्यात खाली पाहू शकता थोडीशी चिंच टाकली आहे, तुम्ही लिंबू किंवा कोकम असं काही टाकू शकता, आणि नाही टाकलं तरी चालते। आता मी भाताला थोडंसं थर देणार आहे आणि मी व्हिडिओ पळवलाय आणि एडिट करत आहे, त्यामुळं थोडंसं दम पण लागतोय मला। आता मी थोडासा भात याच्यावरती राईस टाकून घेते आणि मी पहा कसे थर देते ते, कारण हे सगळं गिरेवीत न टाकता मी वरतून टाकणार आहे। तुम्ही पहा, आता ही जी गिरेवी आहे मी थोडी थोडी भातावरती टाकून घेते, ज्यामुळे सगळ्या भाताला व्यवस्थित मिक्स होते आणि मग छान लागते खायला, म्हणजे सगळी चव त्याची एकत्र होते, त्यामुळे छान असे थर देते। आता हा आहे कांदा आणि काय ते आपले पनीर, तर ते मी कसे टाकून घेत आहे ते पहा। मी हे गिरेवीत न टाकता असे वरतून टाकते, म्हणजे ह्याची जी चव आहे ती आपल्याला खाताना लागते आणि खूप छान लागते। आता हे मी कांदा वगैरे टाकून घेतला, ह्याच्यावरती मी आता थोडासा परत भात टाकून घेते, थोडासा त्याच्यावरती परत थोडीशी गिरेवी टाकून घेते, म्हणजे कसं सगळं मिक्स होणार, भाताला पूर्ण असं मिक्स होणार। आणि नंतर हा भात आपण एकत्र कसा करायचा तो पण तुम्ही नंतर पुढे व्हिडिओत पहा, की झटपट याला एकत्र केल्यावर किती टेस्टी होता। आणि हा एवढा भात आरामात तुम्ही 10-15 लोक खाऊ शकता। इथे पहा, मस्त पार्टीसाठी आपण हा भात असा बनवून खाऊ शकतो व्हेजमध्ये। आता मी वरती हे परत असं टाकून घेतलंय कांदा आणि पनीर, आणि वरतून परत थोडासा भात आहे राईस आपला, तो पण टाकून घेतला। आणि हा राईस थोडासा कमी शिजवलेला आहे, अजून हा राईस थोडासा फुगणार आहे म्हणजे। आणि आता वरतून राहिलेला कांदा आणि पनीर वापस टाकून घेतले। आणि आता हे आपल्याला छोट्या गॅसवर ठेवायचं, जर तुमच्याकडे छोटा गॅस नसेल आणि जर तुम्हाला वाटलं करपण्यासारखं, तर खाली तवा ठेवा गरम करून आणि तव्यामध्ये पातेलं ठेवा, पण मला तशी काहीच गरज वाटत नाही। आता मी थोडीशी फोडणी करून घेते, हे आपलं घरचंच म्हशीच्या दुधापासून बनलेलं लोणकडी तूप आहे, तर मी छान गरम करून घेते आणि ह्याच्यात जिरं टाकून घेते।
जिरं छान, तुपाला जास्त ताव येतो त्यामुळे गॅस बंद केल्यानंतरच जिरं टाकायचं, नाही तर उतू जातं. आणि हे जिऱ्याची फोडणी आपण भातावरती टाकून घेऊया आणि एकदम मस्त असा आपला भात तयार होतो. आणि झाकून ठेवल्यानंतर हे भातात हे तूप तळापर्यंत जात राहतं आणि भात कसा तयार झाला हे समजण्यासाठी भाताचा खमंग असा वास सुटतो, त्यानंतर कळतं आपल्याला भात तयार झाला आहे. आणि हे कलर आहे भातात टाकण्यासाठी, मी तो कलर पाण्यात मिक्स करून टाकला आहे, तुम्ही दुधात पण टाकू शकता. झाकण ठेवून भात तयार झालेला आहे आपला लगेच, मी कारण व्हिडिओ जोडला आहे. आता तयार झालेला भात मी इथं काढून घेत आहे घमिल्यामध्ये, पाहू शकता. आणि मी हा भात का काढून घेते तर पूर्ण ह्याला आपल्याला मिक्स करायचा आहे. तसं तर छान मिक्स होतं थर दिल्यामुळे, पाहू शकता. आता मी हा भात तुमच्यासमोरच सगळा काढून दाखवणार आहे कसा झाला आहे, पाहू शकता. तळातला मसाला, मधला मसाला आणि वरतून टाकलेलं तूप हे सगळं एकत्र होणार आहे ह्या भातामध्ये, म्हणून मी इथं घमिल्यात हा भात काढून घेते. आणि मग नंतर घमिल्यात थोडासा हलवून घ्यायचा, म्हणजे पूर्ण भात एकजीव होणार, म्हणजे सगळी भाताला चव एकसारखी राहणार. हे पहा, आता थोडं उन्हातल्याच्या साह्याने हलवून दाखवते तुम्हाला. आणि किती मोकळा फडफडीत असा भात झाला आहे आणि छान परत फुगलाय पण नंतरनं फोडणी टाकल्यानंतर. आणि शिळा जरी राहिला म्हणजे शिल्लक राहिला तरी तुम्ही ह्याला तव्यावरती घमेलत असंच ठेवून गरम करून खाऊ शकता. किती मस्त झाला आहे भात. कुणाकुणाला आवडतो पनीर राईस, विकतचा खाण्याऐवजी तुम्ही घरीच असा भात करून खाऊ शकता. अगदी पनीर बिर्याणी आपण म्हणतो तशीच आहे. कुणी कुणी पनीर बिर्याणी असं करतं, नक्की सांगा. एकदम सोपी पद्धत आहे, किती मोकळी फडफडत झालेली आहे. इथे पहा, आम्ही घरात आता खायला घेतलेलं आहे आम्हाला पहिल्यांदा. चौघांना 4 ताटं भरत आहे आणि मस्त एन्जॉय करणार.